नमस्कार यूट्यूब फॅमिली, ब्युटिफुल अँड हँडसम मला भावांनो बहिणींनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज स्पेशल तुमच्यासाठी भन्नाट रेसिपी, झणझणीत बिलकुल चमचमीत अशी रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे फिश करी। तर मित्रांनो मैत्रिणींनो, सध्या लग्नाचं सीजन आहे, तर मस्त नव्या नवऱ्या येतात घरी, तर मग नवरी नाले काय येते बाबा काही नाही, नवीन सुनवारी असते, तर त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। आणि अशी जर फिश करी बनवली ना, तर जे नवीन नवरी जर येते ना घरात, तिने जर अशी फिश करी बनवली तर मग काय तिची ना बल्ले बल्लेच आहे घरात, माहीत आहे, डोक्यावरच घेऊन नाचतात सासू सासरे। अशी जर रेसिपी बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला आता सुरुवात करू रेसिपी बनवायला। तर त्यासाठी 1 किलो आणली फिश चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आपल्याला 4 पाण्याने धुवायची आहे ना, 2 पाण्याने धुवायची नाही, 4 पाण्याने धुवायची, कारण जो बी हिचा वास राहते तो चालला जाते। तसं तर मच्छी आहे, मच्छीचा वास हा निघत नसते, पण तरी बी 4 पाण्याने व्यवस्थित धुवून काढायची। इथं मी मस्त 4 पाण्याने व्यवस्थित धुवून काढली, चकचक बिलकुल आहे ना। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जे बी नव्या नवऱ्या आहेत ना ते। तर हे पा मच्छी मस्त साफ धुवून काढली। आता याले आपण लावू मसाले। हे पा 1 चम्मच मिरची पावडर घेतली, 1 चम्मच हळद घेतली, नमक घेतलं, आणि हा फिश करी मसाला घेतला। याले पूर्ण मिक्स केलं, आणि हा मसाला ना पूर्ण आपल्याला जे फिश आहेत ना फिशवर लावून द्यायचा आहे। जे बी पीस आहेत आपले फिशचे त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ना, एकदम बिलकुल हातानं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, वरून खालून समजा। आणि हे फिश आहे ना एका बाउलमध्ये आपल्याला काढायचं आहे, आणि अर्धा घंटा याले व्यवस्थित मुरू द्यायचं आहे ना। तर अर्धा घंटा मस्त मुरू दिले, तोपर्यंत मी मसाला काढला। चला आता रेसिपी स्टार्ट करू। तर गॅस ऑन केला, मस्त कढई ठेवली, कढई मस्त व्यवस्थित गरम होऊ द्यायची आहे। त्याच्यात टाकली मी अर्ध वाटी तेल टाकलं, मस्त चांगलं तेल जास्त टाका, 1 नंबर भाजी होते तुमची आहे ना। तर 4 कांदे मस्त बारीक कट करून घेतले होते। तर पहिले तर मस्त दुनियाभरचे मसाले टाकायचे, याच्यात खडे मसाले आहे ना। मग टाकायचं 1 चम्मच जिरं टाकलं, आणि हे 4 कांदे मस्त बारीक कट केले होते, ते बारीक कांदे आपण आता तेलात टाकू, मस्त व्यवस्थित कांदा होऊ देऊ आहे ना। तर मस्त बारीक कांदा कट करायचा आहे। तर बघू शकता कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला पहिले आहे ना, व्यवस्थित कांदा होऊ द्यायचा आहे। आता हे अद्रक लसूणची पेस्ट आहे, तर मी 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या। तुम्ही साधारणतः 2 गाठे घेऊ शकता लसणाचे, आणि अद्रक चांगला मोठा तुकडा घेतला, चांगला ठेसला तो, आणि मस्त त्याची पेस्ट करून टाकली। आता हे 3 टमाटे घेतले, टोमॅटो मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत। बारीक कट केले नाही टोमॅटो तर लवकर तेलात निघून जातात, तर त्याच्यासाठी एक नवा उपाय आहे चांगला। त्याच्यात मीठ टाकून द्या, नव्या जे पुरी असतील मीठ टाका त्याच्यात, लवकरात लवकर ते टोमॅटो आपले होऊन जातात तेलात आहे ना। तर व्हिडिओ व्यवस्थित पहा पहिले। तर हे बघू शकता आता टोमॅटो आपले पूर्ण व्यवस्थित शिजले मस्त। आता याच्यात टाकू आपण मसाला। हे पहा 2 चम्मच मी मिरची पावडर घेतली, 2 चम्मच मी फिश करी मसाला घेतला, 1 चम्मच हळद टाकली। आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे। मिरची पावडर, चिकन करी मसाला, हळद व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायचा आहे ना। जोपर्यंत आपला हा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं की आपला मसाला कच्चाच आहे, झाला नाही। तर हे बघू शकता आता आपल्या मसाल्यानं तेल सोडलं मस्त व्यवस्थित। तर आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू, कारण हे कढईला लागू शकते, तर थोडंसं 1 चम्मच पाणी टाकायचं। पाणी कधी बी गरम करून टाकायचं भाजीत, गरम पाणी टाकलं ना भाजी 1 नंबर होते, भन्नाट रेसिपी होऊन जाते तुमची। तर थोडं पाणी टाकायचं, कारण कढईला लागू राहिलं आपलं, स्लो फ्लेमवरच आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे ना। तर थोडं पाणी टाका व्यवस्थित, आणि हे बघू शकता आता आपली मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे ना, 1 नंबर ग्रेव्ही तयार झाली। आता या ग्रेव्हीतनी आहे ना आपल्याला ते जे आपले फिश होती ना ते टाकायचे आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता व्यवस्थित टाकून द्यायचे, आणि फिश ना लवकर शिजते बरं। जे बी नवीन नवरींना आहे तर लक्ष द्या पोरींनो, फिश आहे की नाही लवकर शिजते हे, नाहीतर करून टाकसान ना गलगल। तर व्यवस्थित पहिले त्या मसाल्यातनी आपल्याला फिशचे हे तुकडे पीस टाकायचे आहेत, आणि व्यवस्थित खाली वर असं करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि झाकण ठेवून द्यावं लागते। आणि 2 मिनिटांनी झाकण मी काढलं। आता त्याच्यातनी पाणी टाकलं, तर पाणी हे गरम पाणीच करून टाकायला लागते बरं, नाही तर थंड पाणी जर तुम्ही टाकून देसाल ना तर पूर्ण फिश हे म्हणजे पूर्ण
म्हणजे भरीतच होणार आहे या फिशचं, माहीत आहे. फिश लवकरच शिजत असते, एवढं लक्षात ठेव जा तुम्ही पोरींनो, आहे ना. तर हे बघू शकता आपली फिश व्यवस्थित शिजली आता, आणि याच्या इकडे लक्ष द्यावं लागते बरं. हे काही चिकन मटन नाही की दिलं लावून आणि बस झालं, काही घेणं देणं नाही. तर व्यवस्थित लक्ष दे जा. आणि आता थोडासा वरून मस्त धनिया टाकला, देसी धनिया बिलकुल, आणि आपली फिश करी झाली आता तयार. तर बघू शकता ताबडतोब हे भाजी होते, फिश लवकर शिजते. तिथंच राहायचा, गॅसजवळ कढईजवळच राहा. तर बघू शकता मित्रांनो मैत्रिणींनो, आपली फिश करी झाली तयार. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी बेल आयकन जरूर दाबा, ताकी जो भी व्हिडिओ टाकेल मी तुमच्याकडे तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका झणझणीत चमचमीत व्हिडिओमध्ये. तो आणि तुमच्या नवऱ्याचं आणि सासू सासऱ्याचं एकदम मन खुश करून टाका. तर मित्रांनो परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.